विनामशागत शेती म्हणजे SRT. आणि मी ज्या शेतामध्ये उभा आहे ही SRTचं 6वं वर्ष आहे. जे शेत आहे ते मक्याचं शेत आहे. रब्बीमधला हा मका आहे आणि मका कापून घेतलेला आहे आणि त्याची जी मुळं आणि जी खोडं आहेत ते जमिनीमध्येच ठेवलेले आहे. माझ्या बाजूला एक शेतकरी आहेत. त्यांचं विशेष असं आहे की त्यांना 8 एकर जमीन आहे आणि 8 एकर जमीन जी आहे ती SRT खाली आहे आणि SRT केली की तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारतं. आता यावर्षी त्यांनी पहिलं वर्ष जे आहे पाऊण एकरचं, तर त्यांनी माती तपासणी करून घेतलेली आहे आणि जो हा प्लॉट 6व्या वर्षाचा आहे त्याची पण माती तपासणी करून घेतलेली आहे. तर जमिनीचं आरोग्य कसं सुधारलं ते रिपोर्ट तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो. तर तुम्ही आता ह्या दोन्ही प्लॉटचे माती परीक्षण केलेलं आहे. हो. तुम्ही जे पहिलं वर्ष जे आहे म्हणजे आता त्याचे पाऊण एकर तुमचं राहिलं होतं यासाठी करण्याचं, हो. त्याचे तुम्ही आता बेड करून घेतलेले आहेत. हो. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब किती आहे? त्याच्यामध्ये 0.21 एवढा सेंद्रिय कर्ब आहे. बर, म्हणजे साधारणतः 1% पाहिजे त्यापैकी फक्त 0.21 आहे. 0.21 आहे. म्हणजे आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. खूपच कमी म्हणजे फक्त 20% आहे. 20% बी नाही म्हणतात ते, नाहीच आहे समजायला की काही. ऑर्गॅनिक कार्बन जास्त, सेंद्रिय कार्बन जास्त, तेवढी तुमची जमीन सुपीक समजली जाते. आणि आता तुम्ही ह्या 6वं वर्ष आहे यासाठीचं, हो. याचं माती परीक्षण तुम्ही केलेलं आहे. हो. तर किती त्यामध्ये सेंद्रिय कार्बन आहे? याच्यामध्ये 1% आणि 0.8 आहे एवढं येतात, म्हणजे 1% हा. कम्प्लीट हा. आहे आणि पॉईंट टाकून 0.8 1.08 हा एवढं येतात. म्हणजे तुमच्या आवश्यकतेपेक्षा 0.08 जास्त आहे. जास्त आहे तर म्हणजे- समजलं समजा जास्त, पण 1% तर कम्प्लीटच झाला ना. म्हणजे बघा तुमच्या 6 वर्षामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले सगळे जे जिल्हे आहेत तिथल्या माती परीक्षणाच्या अहवालाची जर सरासरी केली तर आपल्या महाराष्ट्रामधल्या जमिनीमध्ये सरासरी 0.39% फक्त सेंद्रिय कर्ब आहे. त्यामुळं आपल्याकडे उत्पादन पातळी जी आहे, उत्पादन जे आहे ते जास्त येत नाही. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असतं तिथलं उत्पादन सुद्धा जास्त येत असतं. आता ह्यांनी प्रूव्ह केलं, SRTने म्हणजे सिद्ध केलेलं आहे की SRT केल्यानंतर तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारतं. ही काळी जमीन आहे. हो. आता तुम्हाला ही सेंद्रिय कर्ब सुधारल्यामुळं हा. तुमच्या जमिनीमध्ये काय काय बदल झाले असं तुम्हाला निदर्शनास आलंय? माझ्या निदर्शनात पहिलं असं आलं हं. की आपण खोड बाजूला केलं की त्या ठिकाणी आपल्याला गांडूळ भेटले. आता मी आलो त्यावेळेस त्यांनी ते खोड उपटून दाखवलं होतं, ते इथंच आहे खाली बसावं हा. जरा, हेच आहे ते. आणि मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, मग मी शूट केलंय, त्याच्यामध्ये गांडूळ सुद्धा सापडले ते. हो, म्हणजे गांडूळ आणि आता सापडले. ही मुळं म्हणजे कुजायला लागले हे ते. कुजून जातं हा. आणि हे कुजलं की याचं खत तयार होतं. हा. आणि मला पिकाला एवढं खत द्यावं नाही लागत आता. नाही. पहिलं देत होतो ना तेवढं खत आता मी देत नाही. मी आता एक एकर साठी 1 बॅग देतो फक्त हा. मिश्र खताची. हा. एक तर 20-20-13 देईन किंवा 20-20 0 देईन, हा. किंवा अजून असं काय जे मिश्र खत भेटेल तेवढी एकच बॅग देतो मी. हा. बाकीचं काही देत नाही. हा. मला पूर्ण म्हणजे त्या गांडुळाचं खाद्य भेटत असल्यामुळे बरं हा. एवढं खत कमी टाकून माझं उत्पन्न हे 55 क्विंटल पर्यंत आहे. म्हणजे आता ही रबी मधली तुमची ही रब्बी मधली मका ही 55 क्विंटल झालेली आहे. 55 क्विंटल. 55 क्विंटल 1 एकरला, म्हणजे हे 2 एकरचं क्षेत्र आहे. बर. आणि 105 क्विंटल ती निघाली. बर. आणि 2-3 बॅगा मी हा. जनावरांसाठी ठेवल्या होत्या. पण आता ते 55 सांगावं तर शेतकरी म्हणून काही थापा मारतो, हा. म्हणून ते 52-52 पर्यंत आपण बोलतो. बर. नाहीतर ऍक्च्युली हे 55 क्विंटल निघालेली आहे. 55 क्विंटल म्हणजे फारच. 1 म्हणजे एकर मध्ये दुसरा आणखी काय बदल झालेला आहे? याचा बदल म्हणजे खर्च मला कमी लागला. खर्च हा. निंद खुरपणं नांगरणी हा काहीच खर्च लागला नाही. हा. दुसरी गोष्ट पेराला हा. त्याला ट्रॅक्टरना लागतो, हा. 7-8 माणसं लागत्या हा. माग ते. मी फक्त टोकन यंत्राने केली. फक्त टोकन यंत्र. फक्त टोकन यंत्राने. आणि एवढं 2 एकर आहे हा. ना, 1-2-3 घंट्यातच करून घेतलं. हा. आणि सारखं 10 अंतरावर दाना पडला, 10 इंचावर हा दाना पडला, हा. हा 10 इंचावर पडला. हा. आणि मधलं 1 फूट धरलं मी. बर. त्याच्यात थोडंफार झालं असेल कमी जादा, कारण ते आता हा. ढकललं आपण, हा. तर थोडं पण 1 फुटाच्या अंदाजात मी ते धरलं. बर. म्हणजे एका बेडवर तुमचे दोन ओळी. दोनच ओळी घेतली मी एका बेडवर. आणि 4.5 फुटाचा बेड आहे हा. हे जर खोड पकडलं तर इथून तर त्या पलीकडच्या खोडापर्यंत 4.5 आहे. हा. इथून या सेंटरला कधी पकडलं या सेंटरचा बेड आणि त्या सेंटरचा बेड 4.5 4.5 फूट आहे. फक्त आता ही तुमची माती त्या खाली उतरलेली दिसते. हा, नाही आता याला 5-6 वर्षापासून मी काहीच केलं नव्हतं. हा. म्हणजे आता 0 बजेट, 0 काय म्हणते त्याला, नोटिलेज तर नोटिलेजच केलं, त्याला काहीच नाही त्याला. म्हणजे तुम्ही बेड पाडल्यानंतर 6 वर्षापूर्वी त्यानंतर ह्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही. काहीच केलं नाही, फक्त पिकं घेत म्हणजे राहिलो. निंदणी नाही, वखरणी नाही, डवरणी नाही, काहीच नाही. बेड नांगरणी. रिपेअर सुद्धा केला नाही. बर. नांगरणीचा तर विशेष नाही. आता बेड रिपेअर या वर्षात करायचे होते, हा. अजून काही झापलं नाही.
आता या 2-4 दिवसात करून घेईन बेड रिपेअर. शेतकऱ्याचा एक प्रश्न असतो, SRT मध्ये एकदा बेड पाडल्यानंतर तुम्हाला तिथलं निंदणी करायची नाही, वखरणी करायची, डवरणी करायची नाही, नांगरायचं तर अजिबातच नाही. आणि शेतकऱ्याला प्रश्न पडतो की मग तुमचं रान कडक होत असेल. आता 6 वर्षापासून इथं कुठलंच मशागत नाही, माणसाची नाही, जनावरांमार्फत नाही किंवा ट्रॅक्टर मार्फत नाही. तर मला आता ही तुमचा बेड कडक झाला असं शेतकरी म्हणत असतील, म्हणतात, तर मला एखादा बेड माती काढून दाखवा. तुम्ही हे बघा, आता मी इथं उकरतो, हे बघा किती हे बघा, म्हणजे सहज उकरल्या जातं, सहज सहज असं. इथंच काय तुम्ही कुठे बी बरं, या मातीला सुगंध खूप आहे. सुगंध म्हणजे मृग नक्षत्राचा जो पाऊस पडतो आणि जो सुगंध येतो तो सुगंध यालाय. आता इथंच काय तुम्ही कुठे बी ह्या बेडला घ्या, तर हे बघा, या बेडला एकदम एकदम मऊ लगे अशी भुसभुशीत. हे बघा बरं, माती म्हणजे कणरचना बी एकदम भारी झाली. म्हणजे असं काहीच अडचण नाही ना. तुम्ही कुठेही उकरा, कुठेही सांगा, असा कडक झालेला कुठंच तुम्हाला बेड दिसणार नाही. पूर्ण भुसभुशीत बेड आहे. यांनी माती बेड ह्यांनी उकळून दाखवला. माती जी आहे ती कुठलंही बळ न लावता त्यांना ती माती त्यांनी बाहेर काढली बेडवरून. तर त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब जमिनीमधला वाढतो त्यावेळेस मातीची कणरचना बदलते, माती भुसभुशीत होते, मातीमध्ये हवा खेळती राहते. आणि मातीमध्ये हवा खेळती राहिल्यानंतर पिकाची मुळं अन्न पाणी शोषून घेऊ शकतात. कमी पाऊस असेल तर पाणी त्या बेडमध्ये पाणी धरून ठेवतात, आणि जास्त पाऊस असेल तर तो ह्या बेडच्या बाहेर ते निचरा होतो त्याचा. तर असं म्हणजे ह्या सेंद्रिय कर्बाचं एवढं महत्त्व आहे. आणि सेंद्रिय कर्ब जास्त चांगला असेल तर दिलेली खतं हे लवकर लागू पडतात. म्हणजे रासायनिक खतं जी आपण टाकतो ती जमिनीमध्ये फिक्स होतात, तर सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर ते फिक्स होत नाहीत. हा महत्त्वाचा फरक, म्हणजे महत्त्वाचा फायदा या SRT मध्ये आहे. रावसाहेब मोरे यांच्या SRTच्या शेजारीच दुसरं नॉन SRTचं म्हणजे SRTनं केलेल्या शेतकऱ्याचं शेत आहे. आणि काय होतं की सेंद्रिय कर्ब जर कमी असेल, जमीन कडक होते आणि नांगरताना ढेकळे निघतात. आता तुम्ही पाहताय की शेजारी तुम्ही जर पाहिलं, रोट्या केलेला आहे, की रोटा केलेला आहे, नांगरून रोटा केलेला आहे आणि मग मोगडलं, आणि त्यानंतर मोगळलेलं आहे, तरी आणखी ढेकळे आहेत. याचं मेन कारण आहे की या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असल्यामुळं ही रान कडक झालेलं आहे, चिकट झालेलं आहे, याच्यामध्ये स्वाड जमा झालेले आहे. SRT मध्ये जमीन कडक होत नाही. आणि आणखी एक फायदा रावसाहेब मोरे यांना या SRTचा दिसून आलेला आहे. तुमच्या शेजारी SRT केलेलं नाही, तुमचे भाऊबंदच आहेत. तुम्ही इकडे जर पाहिलं समोर तर तुमचं शेत आहे, तुम्ही SRT केलेली आहे. तर या नांगरल्याचा आणि न नांगरल्याचा पाऊस पडल्यानंतर काय फायदा तोटा होतो ते सांगा. याचा फायदा असा होतो मला की यांनी नांगरलं, ही जमीन त्यांनी पोकळ केली माती, आणि हे ते फार दुरून, आता जवळपास 500-600 मीटर एवढ्या दुरून पाणी ह्या शेतात माझ्या येतं. तर यांच्या शेतातली माती जी पौष्टिक झालेली माती ती माझ्या शेतात वाहून येते. माझ्या शेतातली मात्र कुठं जात नाही, ती इथंच थांबून जाते. हे बघा, आता हे तर तुम्हाला बघता येईल, ही जी माती दिसती ही वरच्या शेतातली आलेली, ही माती ही पूर्ण यांच्या शेतातली आलेली. आता ही माती माझ्या शेतात आली आणि ही पौष्टिक माती, पण माझ्या शेतातून मात्र ती गेली नाही. कशामुळे गेली नाही? ही कशामुळे गेली नाही की मी SRT केली आणि नांगरलं नाही, त्याच्यामुळे ते पॅक राहिलं. आणि पोकळ भुसभुशीत राहिलं नाही, पोकळ असं, म्हणून ती माती वाहिली नाही. आणि यांचे पोकळ असल्यामुळे ती येऊन गेली आपल्या शेतात. हा एक माझा त्या SRT मुळे फायदा झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता, तिकडं दाखवते, तिकडे खूप दुरून आहे ना माझी लावण्यात आली जमीन, आणि ते तिकडं माथ्यावर आहे. शेतकरी बंधू, आता ही मी चौकून तुम्हाला दाखवतो की आजूबाजूचे शेतकरी आहेत, त्यांनी सगळ्यांनी नांगरणी, वखरणी, रोटा सगळं केलेलं आहे, माती भुसभुशीत केलेली. आणि यांनी मात्र SRT आहे, यांच्याकडे मशागतच नाही कुठली, त्यामुळे यांची जी जमीन आहे ती एकदम कॉम्पॅक्ट. SRT मध्ये आणि बिगर SRT मध्ये फायदा तोटा कसा होतो मी तुम्हाला सांगतो. आता ही जमीन तुमची सगळी भुसभुशीत केलेली, ज्यावेळेस मोठा पाऊस होतो त्यावेळेस इथली माती जास्त पाण्याबरोबर आपल्या शेताच्या बाहेर जाते, त्याला आपण धूप म्हणतो. हे भुसभुशीत करण्याचा दुष्परिणाम आहे हा. आणि दुसरा सगळ्यात मोठा तोटा काय होतो की आपला जो सेंद्रिय कर्ब असतो तो मातीच्या कणापेक्षा हलका असतो, आणि हा हलका असल्यामुळं तो जमिनीच्या वरच्या स्तरामध्ये असतो. आणि ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो त्या जमिनीच्या वरची जी माती आहे भुसभुशीत केलेली लहान कण मातीचे, त्याच्याबरोबर आपला जो सेंद्रिय कर्ब आहे तो जमिनीच्या बाहेर पडतो.
आणि एक प्रकारे आपलं जमिनीची मशागत केल्यामुळं तुमच्या जमिनीची सुपीकता कमी होते. आणि दुसरं आणखी एक आहे की ज्यावेळेस SRT जर केली नाही आणि मशागत केली तर जो वर आलेला जो सेंद्रिय कर्ब आहे तो उन्हानं उडून सुद्धा जातो. रावसाहेब मोरे शेतीची मशागत करत नाहीत, मात्र त्यांच्या शेजाराचा सगळा सेंद्रिय कर्ब आहे तो पाण्याबरोबर यांच्या जमिनीमध्ये येतोय आणि तो तिथं त्यांनी मशागत करत असल्यामुळे ह्यांच्या जमिनीतली एक मातीचा कण सुद्धा बाहेर पडत नाही. उलट म्हणजे शेजाऱ्यामुळं त्यांनी SRT न केल्यामुळे तुमची जमीन सुपीक होत चाललेली आहे. आज 4 जून आहे. 4 जून पर्यंत तुम्ही बघा, आता बागेच्या सर्व लोकांची शेत तयार आहे. माझं शेत तयार नाही आणि करणार पण नाही. याच्यामध्ये काहीच करणार नाही मी. पाऊस पडला की फक्त याच्यावर तणनाशक फवारणार लागवड झाल्यावर. मला आता याच्यामध्ये समजा काय फवारणार, मी ग्लायफोसेट घेणार. ग्लायफोसेट याच्यावर फवारणार आणि लागवड झाली. ग्लायफोसेट मारल्यानंतर किती दिवसांनी लागवड करणार? दुसऱ्याच दिवशी लागवड करणार. दुसऱ्या दिवसात? हा, दुसऱ्या दिवशी लागवड करणार. आज ग्लायफोसेट फवारलं की समजा जर मला उद्या लागवड करायची तर उद्या करेल किंवा परवा करेल, पण उद्या पण चालते. ग्लायफोसेट फवारून दुसऱ्या दिवशी लागवड करणार आणि ज्या दिवशी लागवड झाली त्याच दिवशी याच्यात पेंडामिथिलीन मारणार. पेंडामिथिलीन फवारलं की माझ्या शेतात कमीत कमी 40-45 दिवस तण येणार नाही. त्यानंतर समजा जे मी पीक घेले याच्यात त्या पिकातलं तणनाशक असतंच, पण मका जर असेल तर टिंजर हे चांगलं तणनाशक आहे. बाकीचं ते 40-45 दिवसाच्या दरम्यान मारायला पाहिजे. मग तुम्ही लागवड झाल्यावर मका एवढा येते अशी आणि तणही तेवढा येऊ द्या, काही घाबरू नका त्या तणाला. टिंजर मारा, एकदम स्वच्छ होऊन जाईल तुमचं शेत. दमादमाने कुजत ते, पण एकदम क्लिअर करतं लगे. बाकीचं दुकानदार सांगतील दुसरे, पण ते माझा त्याच्यावर विश्वास नाही, कारण मी ते वापरून पाहिलं. त्यानं पीक खराब होईल आपलं किंवा आपलं साल वाया जाईल, पण टिंजर सारखं औषध अजून पाहिलं नाही. म्हणजे लागवड केल्या तुमची, म्हणजे याच्यामध्ये बी टोकलं की साधारणतः 48 तासापर्यंत तुम्ही ते पेंडामिथिलीन म्हणजे उगवून पूर्व तणनाशक मारायचं. तरी 30 दिवस तुमचे तण येणार नाहीत. आणि त्यानंतर तुमचं आले तण तर मग ते पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवून पश्चात तुमचं एक टिंजर मारायचं. असं टिंजर मारायचं. आणि समजा कापूस असेल तर घासा आहे, हिटविड मॅक्स आहे, पण मी ते काही फवारत नाही. मी डायरेक्ट ग्लायफोसेट घेतो हुड लावून, म्हणजे त्याला झाकण लावून. कारण का की हे स्वस्तात बसतं आणि ते महागात बसून पाहिजे तशी त्याची रिझल्ट येत नाही. घासा असेल, हिटविड मॅक्स असेल, डोझोमॅक्स असेल किंवा काय जे असेल त्या कपाशीतलं, त्याचे रिझल्ट मला पाहिजे तशी आले. मग ती कापसावर उडत नाही ग्लायफोसेट? नाही, उडून नाही देत मी, काळजी करून आणतो. ते म्हणजे बरेचसे शेतकरी आणतात, मी एकटाच नाही. मी माझी शिफारसने खूप शेतकरी की ते असं एकदम, आता हे झाड आहे ना, समजा आता हे कापूस आहे तर याच्या लगे असं बुडाला लावते ना, असं फवा हाणते, पण त्याला काही नाही, म्हणजे त्याला असं वरून झाकण असतं. ते झाकण आहे ना, त्याला लागू देत नाही. एवढं थोडं जरा काळजीपूर्वक. मग हे कापूस लावायचं म्हणल्यानंतर त्याला पेंडामिथिलीन चालतं का? हो, पेंडामिथिलीन चालतं. पेंडामिथिलीन म्हणजे जवळपास द्विदल धान्याला सगळ्याला चालतं. कापूस, मका, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, भुईमुग, या मका, खूप पिकायला चालतं ते. समजा जेवढे पिकं घेतो ना आपण, जवळजवळ सगळ्या पिकाला पेंडामिथिलीन म्हणजे लागवड केली की लगेच मारायचं. ते पीक उगवून यायच्या आधी, उगवून यायच्या अगोदर 48 तासाच्या आत. ते मुगा उडदाला त्याला 48 तास बी नाही लागत, त्याला 24 तासातच घ्यावं लागतं उडदा मुगाला, कारण ती लगेच उगवत. आणि पेंडामिथिलीन काय करतं, एक लेअर तयार करतं जमिनीमध्ये. तर ते आपण जरा असं उलट्या पावली फवारलं, चांगलं रिझल्ट देतं. आणि ते फवारल्यावर तुम्ही 2-4 दिवसात जर आऊत आणलं तर मग रिझल्ट देणार नाही. म्हणजे त्याच्यात तो लेअर तुटून जातो. तो डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, तो तोडायचाच नाही. तर मग ते फवारतानाही आपण असं सारख्या प्रमाणात घ्यायचं, नाहीतर एकाच ठिकाणी जास्त कुठं पडलंच नाही असं नाही. सारखं काळजीपूर्वक असं उलट्या पावली फवारलं ना, तुम्हाला असं गॅरंटेड सांगतो 30 दिवस ती तण उगू देत नाही. त्यानंतर तण उगल्यावर 15 दिवस तरी त्याला एवढं मोठं व्हायला लागत आहे. म्हणजे जवळपास आपली जेमतेम त्याच्यामध्ये 2 महिने निघते. आणि त्याच्यानंतर मग आपण पीक मोठं व्हायला राहतं, आपण ग्लायफोसेटही घेऊ शकतो. आणि मका जर असेल तर टिंजर आहेच. मग ह्या तुमची जी SRT आहे, विना मशागतीची शेती, त्याच्यामुळे तुमचा आता एकरी खर्च किती वाचला असेल? माझा एकरी खर्च म्हणजे जेमतेम हे मेहनतीचा खर्च 11,000 रुपये वाचला. कोणती मेहनत? नागर, रोट्या करणे, मोगडणे, त्याला बेड पाडणे, सऱ्या पाडणे, त्याच्यात वखरणे, निंदणे, खुरपणे,
हा सगळा कमीत कमी एकरी 11,000 रुपये खर्च लागतो. हा कमीत कमी झाला. कमीत कमी याच्यापेक्षा जास्त लागू शकतो, पण हा कमीत कमी झाला बर. 11,000. हा तो खर्च वाचला. हा. दुसरा खर्च 3,000 रुपये मी खताची वाचले, कारण एकरी 4 बॅग तरी शेतकरी टाकतो. बर मी फक्त 1 बॅग टाकतो. बर, म्हणजे खत आता कमी मागते जमीन तुमची. हा, खत मागतच नाही, पण ती 1 बॅग असं टाकतो की एखाद्या वेळेस जर लागत असलं तर आपण नाही दिलं तर कसं व्हावं, हा. म्हणून ते टाकतो. नाही तर मला तरी वाटतं की बा लागायची गरज नाही. असा माझा जेमतेम 14,000 रुपये खर्च एकरी बरं, आता हे वाचतो. तुमची एसआरटी आहे, कोण म्हणतं फक्त बागायतीला चालतं, कोण म्हणतं कुठलं कोरडवाहूला चालतं, असं आहे का? आणि कोणती पिकं घेता येतात ती बी लोक मत विचारतात. नाही, याच्यामध्ये एसआरटी पद्धतीमध्ये सर्व पिकं आपण घेतो. हा. आणि बागायती कोरडवाहूचं काही नाही. जर समजा ड्रीप असलं ना तर थोडंसं सोयीस्कर राहतं, आणि ड्रीप नसले तर आपल्याला बेड थोडे फ्लॅट म्हणजे असे गादी वाप्यासारखे करावं लागतं. उंच करावं लागतं. नाही, हा. कमी उंची पाहिजे. कमी उंची पाहिजे. जर आपल्याकडे ठिबक नाही ना हा. तर उंची कमी पाहिजे. बर. जर उंची कमी असली ना तर त्या बाजूच्या दांडाना तो पूर्ण गादी वाफा वल्ला होतो. म्हणजे पावसाचं पाणी जास्त झालं तर. नाही, हा. आपला हा जे पाणी देऊ ना आपण, हा हा, तो विषय पाणी भरायचं सीजनल पाणी असेल तर. सीजनल पाणी. हा. तर त्याला आपण दोन्ही साईडला देऊ ना, हा. दोन्ही साईडला दांडा असते, ते दांडाने पाणी सोडलं हा. की ते मधला गादी वाफा पूर्ण वल्ला होतो. हा हा म्हणजे हा कोरडवाहू साईड म्हणजे याच्यासाठी बगर ड्रीप साठी, हा हा. ज्याची ड्रीप नाही त्याच्यासाठी. हा. पण ड्रीप असली ना तर मग त्याचा बेड उंच लागेल. पण प्युअर कोरडवाहू असेल तर चालतंय का? हो, प्युअर कोरडवाहूला पण चालते. चालते हा, SRT. एकदम चालते. बर. काहीच अडचण नाही ते प्युअर कोरडवाहूला. हा. असं काही नाही त्याला बागायतीच पाहिजे म्हणून. बर. कुठलीही जमीन असू द्या, जिच्यात काही पिकत नाही ती जमीन असू द्या, हा. तुम्हाला वर्ष 2 वर्ष जातील पण ती तुमच्या कामातच येईल. आता एखादी नापीक जमीन असेल, हा. ती तुमची काही पिकच देत नसेल, हा. तुम्ही तिला एसआरटी करा, बेड करा, हा. तिच्यावर तण येऊ द्या. तण चांगलं, आता हे जे तण दिसतं ना, हा. हे एवढ्याला तण येऊ द्या, हा. त्याच्यावर ग्लायफोसेट फवारा, त्याला कुजवा आणि नंतर पीक घ्या, हा. तर तुमचं पीक थोडंफार येईल. बर. आणि असं जर कधी तुम्ही 2-3 वर्ष करत राहिले ना हा. तर चांगलं पीक येऊन जाईल. म्हणजे चांगल्या जमिनीसारखी नापीक जमीन तुमची सुपीक होऊन जाईल. बर. असा एसआरटीचा फायदा आहे. SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, वर्षाव दादाचं नाव दिलेलं आहे, आणि त्याला विना मशागत शेती पण म्हटलं जातं, आणि जागतिक स्तरावर त्याला रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर असं पण म्हटलं जातं, किंवा नो टिलेज असं पण म्हटलं जातं, कोणी झिरो बजेट पण म्हणतं. तर याच्यामध्ये 4 सूत्र आहेत. तुम्हाला एकदा बेड पाडायचे ते, आता कापूस सोयाबीनचा जो पट्टा आहे ते साधारणतः 4.5 फुटाचं अंतर असतं 2 बेडमधलं, आणि जे भात पट्टा आहे तो साधारणतः 1.20 मीटरचा तो त्यांचा बेड असतो. हे पहिलं सूत्र आहे की एकदा बेड पाडल्यानंतर तो 10-15 वर्ष पुढे मोडायचा नाही. जर एखाद्या वेळेस काळी माती असेल का असेल, जास्त पावसाने त्याची माती खाली येऊ शकते त्या सरीमध्ये, तर ते 2-3 वर्षाला तुम्हाला पॉवर टिलरमध्ये चालवून किंवा काही अवताला दोरी बांधून तुम्हाला ते माती चढवावं लागते. हा एक तर आहे. पण तो त्यानंतर तुम्हाला एकदा बेड केल्यानंतर तुम्हाला तो 10-12 वर्ष मोडायचा नाही, आणि त्यामध्ये तुम्हाला कुठलीही आऊत चालवायचं नाही, डावरा चालवायचा नाही, किंवा निंदणी सुद्धा करायची नाही, म्हणजे कुठलीही मातीची हलव करायची नाही. हा पहिला प्रिन्सिपल. दुसरा प्रिन्सिपल आहे की त्याच्यामध्ये जी लागवड आहे त्या बेडवर सगळ्या पिकाची तुम्हाला करता येते. फक्त त्यामध्ये काही मुळं खोदून घ्यावं लागतात, त्याचा प्रॉब्लेम येतो, परंतु ती टोकन पद्धतीने लागवड करायची. हा दुसरा मुद्दा झाला प्रिन्सिपल. आणि तिसरं जो तत्व आहे ते म्हणजे तुमच्या जमिनीची मशागत करायची नसल्यामुळे तुम्हाला तिथं जे तणाचं व्यवस्थापन आहे ते तणनाशकामार्फत करायचे. त्या वेगळे जी पिकं आहेत ते वेगळे तणनाशक असतात, ते तुम्हाला ते मारावे लागतात. हे तिसरं तत्व आहे. आणि चौथं तत्व आहे की पीक ज्यावेळेस काढलेलं आहे तर त्याची मुळं उपटून घ्यायची नाही. म्हणजे तुम्हाला ते मुळं जो खोड आहे, कारण साधारण ते खोड जे आहे, समजा तुमचं कापसाचं खोड आहे, आता 1-2 बोट जमिनी मातीच्या वर ठेवून ते कापून घ्यायचे. म्हणजे ते जे मुळं आहेत, जी खोड आहे, ते तुम्हाला जमिनीला द्यायचे, आणि त्याचंच पुढं हळूहळू कुजून खत तयार होतं आणि तुमचा सेंद्रिय कर्ब वाढतो.